हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्क आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून शांततामय मोर्चा काढणार आहे। पाटण तालुक्यातील ऐतिहासिक सुंदरगडाच्या वाटेवर कोसळलेली दरड प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर शिवप्रेमी लक्ष्मण चव्हाण, त्यांचे चिरंजीव आणि वन कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून हटवली आहे। चांदोली अभयारण्याच्या भागातील विद्यार्थ्यांना बिबट्या व रानगव्यांच्या सावटातून दररोज 10 ते 30 किलोमीटर पायपीट करावी लागत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी बस सेवा न सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे। शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन 2026चा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांना आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार रवी कोरडे यांना जाहीर झालाय। सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात साखरेचा दर वाढवण्याच्या चर्चेवरून सभासद शेतकरी आणि प्रशासनात खडाजंगी झाली। मात्र संतप्त शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर 27 रुपये दरानेच साखरेचे वाटप झाले।